इथे जर चांगला परफॉर्मन्स करेल तर मग सगळ्यांना नाव पण दिसून येईल. टुर्नामेंट पण खूप मोठी केली आहे लल्लानी आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. यस, बेस्ट ऑफ लक देवांश, तुला बॅटिंग करायची आहे. पुढच्या लढतीकडे आपण जाऊया आणि या मॅच मध्ये आता 35 धावांचा पाठलाग करायचा. आपण या ऐकूया. इथे प्रवीण पाटील आमचे समालोचक आहेत आणि मी विनंती करू दोन्ही संघाच्या खेळाडू आपली प्लेइंग 11 लिस्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जमा करायचे. तरी आपण जाऊया प्रवीणजी पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद रोशन. ज्या पद्धतीने पेण तालुका प्रीमियर लीगचं आयोजन, खरं तर आयोजक स्वतः आता मैदानामध्ये बघायला मिळतात आपल्याला. सलामीची जोडी मैदानामध्ये येते ती. आमचे सिनियर समालोचक जितेंद्र पाटील यांचंही आम्ही इथे सहर्ष स्वागत करतोय. ते देखील आमच्या समोर जॉईन होतील काही क्षणाकरता. पहिलाच झेल जातोय, मात्र थोडस दीपक चुकी करतोय. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना बघायला मिळते. खरं तर रोशन पाटील यांचा बुलंद आवाज आपल्याला येत्या या टुर्नामेंट्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल. कारण जर पेण तालुक्याचा विचार केला किंवा रायगड क्रिकेटचा विचार केला तर रोशन पाटील यांचं नाव नक्कीच मानाने घेतलं जातं, ते म्हणजे रोशन पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जानदा राजा संघाचा गोलंदाज आता मात्र सरळ खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू उचलेपर्यंत एक धाव मात्र नक्कीच पुरी करतात दोन्ही फलंदाज सचिन शिगवण 11 संघाचे. लल्ला वास्कर आणि मंगेश. मयूर लल्ला बरोबर सलामीला येतोय. एक धावेने सुरुवात करताना आपल्याला सचिन शिगवण 11 संघ जाणता राजा संघाने आतापर्यंत धावा जमवलेल्या आहेत, ते म्हणजे 34-35 धावा बनवायच्या आहेत, ते म्हणजे सचिन शिगवण 11 संघाला. लल्ला वास्कर स्वतः कप्तान आणि आता सरळ पॉइंट डोक्यावरून ढकलतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या लगत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि 4 धावा मिळतात लल्ला वास्कर आणि सचिन शिगवण 11 संघाला. 4 धावेने पुन्हा एकदा अकाउंटला भर पडते. धाव संख्या होते ती 5. लल्ला वास्कर एक पेण तालुक्यातून आयकॉन प्लेअर म्हणून आपल्याला उभारताना बघायला मिळतोय. आयोजन सुद्धा त्यांच्याच माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. या सचिन रमेश तेंडुलकर पवेलियन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये चांगलं नियोजन आयोजन पेण तालुक्याच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देण्याचं काम नक्कीच या टुर्नामेंटच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आता सरळ खेळून काढलाय. शॉर्ट मिड ऑफचं क्षेत्र चेंडू उचलेपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 5 या अंकावरती. पहिले षटक प्रगतीपथावर असताना जाणता राजा संघाने पहिले फलंदाजी स्वीकारली होती, मात्र लल्ला वास्कर आणि आता सरळ खेळून काढतोय अंपायरच्या डोक्यावरून. चेंडू जातोय सरळ सीमा लगत आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावेने पुन्हा एकदा अकाउंटला भर पडते. धाव संख्या मात्र वाढते ती 2 अंकांनी 7 या अंकावरती. बरेचसे प्लेयर या पेण तालुका प्रीमियर लीग मध्ये आम्हाला आमचे स्कोरर संदीप भोईर आम्हाला कळवतात, कारण हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. गावा खेड्यातील जो खेळाडू आहे, ग्रामीण भागातील खेळाडू आहे, त्याला मात्र इथे प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही इथं गेम दाखवा, तुमचा खेळ दाखवा आणि नक्की मोठ्या स्टेजवर तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. आता मात्र शॉर्ट चेंडू सरळ खेळून काढलाय. 1 धावेसाठी मात्र लल्ला वास्कर समाधान मानताना बघायला मिळते. धाव संख्या मात्र 1 धावेने वाढते. धाव संख्या मात्र 8. पहिल्या षटक अंपायर सामाला कळतात संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र 35 धावांना उत्तर देत असताना 8 या अंकावरती. बरेचसे पाहुणे मंडळी सुद्धा आपल्याला पेण तालुक्यामधून या मानाच्या चषकामध्ये बघायला मिळणार आहेत. आमचे मान्यवर प्रशांतजी तांडेल साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला विनंती, आपलं पेण तालुका प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्रशांतजी तांडेल साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आता मात्र 30 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असणार आहे सचिन शिगवण 11 संघाला. गोलंदाजी मार्कवर असणारे रामचंद्र ठाकूर जनता राजा संघाकडून त्यांचे पॅकर्स आहेत BH काका पाटील,
राजू शेठ पाटील आणि सुनील ठाकूर आणि लीलाधरजी अशी यांची टीम आज आपल्याला बघायला मिळते. पहिलाच हा उद्घाटनाचा सामना आहे. मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी लल्लावास्कर आणि त्यांच्या टीमने केली होती ती मात्र वाखेणना जोगी होती. आता मात्र त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे. जर सचिन शिगवण 11 संघाला जर तुम्हाला रोखायचं असेल तर लाईन लेननी गोलंदाजी करायला लागेल आणि लल्ला वास्कर सारखी मोठी विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. मात्र लल्ला वास्कर चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतो आपल्याला. आता मात्र चेंडू ऑफ एसटीच्या बाहेर आम्हाला अंपायर कळत आहेत की चेंडू अवंतर आहे. वाईट नो बॉल चेक करायचा आहे. थर्ड अंपायर पिचच्या बाहेर ना. नक्कीच वाईट आहे. अवंतर धावेने पुन्हा एकदा भर पडते. धाव संख्या मात्र होते ती 9. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आता मात्र सरळ खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेला. 4 धाव्यांसाठी लल्ला वास्कर ऑन फायर. ज्या पद्धतीने फलंदाजीची आक्रमकता लल्लाच्या अंगामध्ये आहे तीच दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय. 4 धावेने पुन्हा एकदा अकाउंटला भर पडते सचिन शिंगवण 11 संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या मला स्कोरर कळत आहेत 13. या धावसंख्येवरती 35 धावांचं माफक आव्हान ठेवलेलं आहे. मात्र जी टिचून गोलंदाजी करायला पाहिजे मला संदीपजी भोईर सांगतायत की जी गोलंदाजी करायला हवी ती मात्र जाणता राजा संघाकडून होताना बघायला मिळत नाही. मात्र लल्ला मात्र आपला फॉर्म दाखवताना बघायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपला ग्राउंड आहे. आता मात्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र वापरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. ज्या पद्धतीने खराब चेंडूला मात्र समाचार घेतोय आणि चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देताना बघायला मिळतो तो म्हणजे लल्ला वास्कर. निर्धाव चेंडूची सांगता 13 या धावसंख्येवरती. आतापर्यंत कुठलाही गडी गमावलेला नाही तो म्हणजे सचिन शिगवण 11 संघाने. आता मात्र सरळ स्टेप आउट करून खेळण्याचा इरादा होता. मात्र आता रनआउटचा विकेटचा चान्स आहे. मात्र अंपायर्स कळतायत रनआउटच्या स्वरूपात मात्र गडी बाद होतोय. सचिन शिगवण संघाला पहिला धक्का बसताना बघायला मिळतोय. मयूर मात्र बाद होतोय. आता मात्र लल्ला अजूनही स्ट्राईक वर आहे. मात्र कुठली घाई गडबड करायची गरज नव्हती कारण ज्या पद्धतीने रन रेट पाहिजे होता त्या पद्धतीने रन रेट चालू होता. मात्र मयूर याला खेळण्यासाठी देण्याचा इरादा होता कारण नवोदित फलंदाज आहे त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळून फॉर्म त्याचा दाखवायचा होता. मात्र तो थोडासा फसतोय आणि मयूरचा रनआउटच्या स्वरूपात विकेट जातोय. मयूरची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो म्हणजे अमित पाटील वलगगावचा खेळाडू आता मात्र मयूरची जागा सांभाळण्यासाठी येतोय. नक्कीच मॅच तुम्हाला वेळेवर संपवायची आहे नाहीतर पेनल्टी आहे. आयोजकांकडून तुम्हाला विनंती असणार आहे कारण आपल्याला बाकीच्या मॅचेस रूल सुद्धा पाळायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र सरळ प्लेसमेंट करून खेळून काढतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावेने अकाउंटला पुन्हा एकदा भर पडते. सचिन शिगवण 11 संघाच्या 35 धावांना उत्तर देत असताना पहिल्याच सामन्यामध्ये जाणता राजा संघाविरुद्ध खेळत असताना आता मात्र लल्लाचा विकेट
ज्या विकेटची गरज होती जाणता राजा संघाला ती मात्र स्वतः लल्ला वास्कर देतोय. ज्या पद्धतीने मयूर रनआउट झाला त्याच पद्धतीने लल्ला वास्कर रनआउट होताना बघायला मिळतोय. दुसरा धक्का बसतोय आणि मोठ्या स्वरूपाचा धक्का, कारण लल्ला वास्कर हा असा खेळाडू आहे जो कधीही गेम पलटू शकतो. आता मात्र लल्ला वास्कर कप्तान स्वतः पवेलियन कडे जाताना बघायला मिळतोय. दुसरा धक्का भेटतोय. आमचे स्कोरर मला कळतात. धाव संख्या मात्र होते 14 वर 2 गडी बाद झालेले आहेत. नक्कीच गोलंदाजानेच पॉलोत्रमध्ये चेंडू अडवला. रामचंद्र चांगला ज्या पद्धतीने लल्ला वास्करचा विकेट घेण्याचा प्रयत्न होता, जी व्यूहरचना होती ती मात्र बरोबर जागेवर जाताना बघायला मिळते आपल्याला. आणि दुसरं विकेटचं पतन आपल्याला बघायला मिळतोय सचिन शिगवन 11 संघाचं. 25 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता असणार आहे सचिन 11 संघाला. बंटी घरत ज्यांनी हा नगरपालिकेचा ग्राउंड अक्षरशः ऑलराऊंडरची भूमिका आपल्याला बघायला मिळते बंटी घरतच्या, कारण चांगला गोलंदाज सुद्धा आहे तो. मात्र आता मैदानामध्ये येतोय कारण बरेचसे टुर्नामेंट्स आणि ह्याच मैदानावरती घडलेला हा खेळाडू रामचंद्र चांगली गोलंदाजी करतोय. जाणता राजा संघ थोडासा सामन्याकडे परत येताना बघायला मिळतोय. अमित पाटील आता मात्र कट होतोय. सरळ कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मात्र पलून काढतात सचिन शिगवन 11 संघाचे दोन्ही फलंदाज. आणि दुसरं षटक संपतं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 2 गडी बाद 15. 24 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. चांगली गोलंदाजी जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मेहनत करणं खूप गरजेचं असणार आहे, कारण मेहनतीशिवाय फळ मिळत नाही. अजून एखाद दोन जर विकेट जर ह्या षटकामध्ये पडले तर नक्कीच सामना शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला बघायला मिळू शकते. मात्र लल्ला वास्कर यांनी व्यूहरचना आखली असणार, कारण बंटी घरत जर वरती खेळायला आलाय त्याच्या मात्र नक्कीच आपली प्लॅनिंग नक्कीच आपल्याला बघायला मिळतो, दाखवतोय तो म्हणजे लल्ला वास्कर. सुंदर आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतोय. पेण तालुका प्रीमियर लीगचा आजचा पहिला दिवस. नक्कीच या पेण तालुका प्रीमियर लीग साठी आमचे मान्यवर अविराजजी कडू, युवा भाजप पेण शहर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे या टुर्नामेंट्स मध्ये. अविराजजी कडू साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाज मात्र दीपक पाटील, त्यांच्या समेत कमलाकर म्हात्रे साहेब सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असणार आहे या पेण तालुका प्रीमियर लीग मध्ये. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. दीपक पाटील आंबेली गावाकडून बिलॉंग करतो हा खेळाडू. डावखुरा गोलंदाज म्हणून याची ओळख आहे. एक ऑलराऊंडर भूमिका बजावणारा हा खेळाडू मात्र आता स्ट्राईकला असणार आहे. वलक गावाचा अमित पाटील नॉन स्ट्राईकला असणार आहे. चला अंपायर जरा स्पीडअप करायचा आहे, कारण 30 मिनिटाच्या आत तुम्हाला इनिंग संपवायचे आहे, कारण बरेचसे सामने अजून व्हायचे आहेत. रूल्स आणि रेग्युलेशन सुद्धा पाळायचे आहेत. नक्कीच आमचे मान्यवर अभिराजजी कडू साहेबांचा सत्कार अल्पेश यांना विनंती की आपण त्यांचा शाल, श्रीफल आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिराज कडू साहेबांसाठी. पुन्हा एकदा दीपक तो अमित. थोडासा फॉलो तर चुकतोय दीपक याचा. तिसरं षटक. अजूनही 24 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे सचिन शिगवन 11 संघाला. दीपक पाटील गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला खेळतो. अमित पाटील वलक गावचा खेळाडू. खूप मोठी जबाबदारी असणार आहे अमित वरती. आता मात्र सरळ कट करून खेळतो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. ज्या पद्धतीने दीपक पाटील, मला आमचे स्कोरर भोईर सांगतात की दीपक पाटीलकडे ती शैली आहे, तो कट करतो, स्पीड टाकतो, टर्न करतो, अशी त्याची शैली आहे गोलंदाजीची. ती मात्र आता वापरण्याची गरज असणार आहे. दीपक तो अमित आता मात्र सरळ खेळून काढतोय मिड विकेटच्या दिशेला. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडू उचलेपर्यंत एक धाव पळून काढतात. एक धावेने अकाउंटला भर पडते सचिन शिगवन संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या मात्र 16 या अंकावरती.
35 धावांचं माफक आव्हान जाणता राजा संघाने ठेवलेले आहे ते म्हणजे सचिन शिगवण 11 संघासमोर. 2 गडी मात्र बाद झालेले आहेत. आता मात्र विकेटचं मिळालं तर नक्कीच प्रेशर तयार होईल. मात्र कुठल्याही प्रकारची घाई गडबड करताना बघायला मिळत नाही आपल्याला सचिन शिगवण 11 संघ. आता मात्र सरळ कट खेळून काढतोय, पॉइंटच्या दिशेला ढकलतो चेंडू, डीप पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडू उचलेपर्यंत एक धाव मात्र नक्कीच पळून काढतायत. एक धावेने अकाउंटला भर पडते. धाव संख्या मात्र होते ती 17. 21 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे. माफकचं आव्हान आहे. विकेट्स अजून बाकी आहेत. कुठलीही घाई गडबड करताना बघायला मिळतं. मोठे फटके मारण्याची आवश्यकताच नसणार आहे. एक एक दोन दोन ढकलून सुद्धा काढू शकता. स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. मात्र एकच धावावर समाधान मांडताना बघायला मिळतोय तो म्हणजे सचिन शिगवण 11 संघ. एक धावेने पुन्हा एकदा अकाउंटला भर पडते. धाव संख्या ती 18. ज्या पद्धतीने लल्ला वास्कर यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला फलंदाज खेळताना बघायला मिळतोय. कारण मोठे फटके मारणारा फलंदाजाची गरजच नव्हती. आता मात्र सरळ खेळून काढतोय. लेग सेटच्या दिशेला मात्र अंपायर एक धाव मात्र कुछ बॅटकट आहे. एक धाव रोखू शकत नाही. एक धावेने पुन्हा एकदा अकाउंटला भर पडते. धाव संख्या मात्र होते ती 19. पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून आपण या टुर्नामेंट्स युट्यूबला बघू शकता घर बसल्या. लिंक सुद्धा सगळ्या ग्रुपवर मिळाला आहे तर सबस्क्राईब करा पीटीसी लाईव्हला. आता मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ढकलतोय. दिलीप चेंडू उचलेपर्यंत एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव पळून काढतायत. तिसरं षटक संपतोय. अंपायर सामाल कळतात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होते ते 20. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणार आहे. देव मात्र आता थोडीशी सलामसलत करणार आहे. कारण ज्या पद्धतीने लल्ला वास्कर यांनी प्लॅनिंग केलेलं आहे. कारण ज्या पद्धतीने धाव संख्या ज्या पद्धतीने जांतारा संघाने केल्या होत्या त्या मात्र थोड्याशा होत्या. त्याच्या पद्धतीनेच बॅट्समन लल्ला वास्कर यांनी पाठवलेले आहेत. कारण एक एक दोन दोन धावा काढूनच या धाव संख्या होऊ शकतात. मोठे फटके मारले गेलो तर नक्कीच विकेट जाऊ शकतात. ही व्यूहरचना नक्कीच लल्ला वास्कर यांनी करताना बघायला मिळाले. मात्र ती व्यूहरचना तोडायची असेल, तो जर सर्कल तोडायचं असेल तर देव मात्रे यांना नक्कीच काहीतरी प्लॅनिंग वेगळं करावं लागेल. लल्ला वास्करच्या अपोजिट विचार करावा लागेल आणि विकेट घेण्याचा प्रयत्न करायला हवाय. कारण जर रोखायचं असेल तर विकेट घेणं खूप गरजेचं असणार आहे. 18 चेंडू आणि 15 धावा हव्या आहेत. हा षटक नक्कीच महत्वाचा असणार आहे. तो म्हणजे जाणतारांच्या संघासाठी जर हा षटक जर चांगला लाईन लेननी गोलंदाजी केली, एखाद 2 विकेट मिळाल्या तर नक्कीच सामना आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत बघायला मिळेल. मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला बघायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेटसाठी खूप मोठी मेजवानी असणार आहे. कारण यातूनच आपल्याला उभरते रायगडचे आणि महाराष्ट्राचे खेळाडू बघायला मिळणार आहेत. नवीन आलेला गोलंदाज सनील घरत. वैयक्तिक दुसऱ्याने संघासाठी चौथं षटक घेऊन येतो तो म्हणजे सनील घरत. पहिलं षटक सुद्धा टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या. 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू अमित मात्र स्ट्राईकवर. आता मात्र सरळ खेळून काढतो पॉइंटच्या दिशेला. कुठलीही घाई गडबड करताना बघायला मिळत नाही. दोन्ही फलंदाज एक धाव मात्र पळून काढतात. एक एक दोन दोन धावेने मात्र धाव संख्या मात्र आपली रन रेट मात्र कव्हर करताना बघायला मिळतो आपल्याला सचिन शिगवण 11 संघ. 21 या धाव संख्येवरती पोहोचतोय. अजूनही 14 धावांची आवश्यकता असणार आहे. बंटी घरत आता मात्र स्ट्राईकवर असणार आहे. सनील घरत आणि बंटी घरत या दोघांमध्ये हा सामना. आता मात्र थोडासा फसवा चेंडू टाकतोय. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत्या. दीपक यष्टीरक्षक मात्र कुठलीही प्रकारची चुकी करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या मात्र स्थिरावलेली 21 या अंकावरती. अजूनही 14 धावांची आवश्यकता असणार आहे. आता मात्र खेळून काढतोय सरळ मिड विकेटच्या दिशेला.
झेल होतोय का बघूयात. दिलीप पाटील मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. बंटी गरीबचा पारीचा अंत होताना बघायला मिळतंय. तिसरा धक्का बसतोय सचिन शिगवण 11 संघाला. बंटी मात्र बाद होतोय. आता बंटीची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो म्हणजे सिद्धेश शिंदे बोरगावचा हा खेळाडू. आता मात्र नक्कीच आमचे मित्र अक्षय पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा या प्रीमियर लीगच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असणार आहे. तुम्हाला सदृढ आयुष्य लाभो हीच आई भवानीचरणी प्रार्थना असणार आहे. चला स्पीडअप करायचा आहे. अंपायर्स 30 मिनिटाच्या आत आपण सामना संपवायचा आहे. आता मात्र कट करण्याचा इरादा होता. मात्र चेंडू मात्र कुठल्या स्पॉटवरनं उचली घेतोय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन निसावतो आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिरावलेली धावसंख्या 21 अंकावरती चांगली गोलंदाजी करतोय सनील घरत. कमबॅक करताना जाणता राजा संघ आपल्याला बघायला मिळतोय. सनील तो अमित. आता मात्र पुन्हा एकदा सरळ स्टेप आउट करून खेळण्याचा इरादा होता. मात्र इरादा फसतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. प्रेशर मात्र वाढताना बघायला मिळतो आपल्या सामन्यामध्ये. कमबॅक करताना जाणता राजा संघ जो आपला नॅचरल गेम आहे तो खेळण्याची आवश्यकता असणार आहे अमित याला. कारण अमितची ओळख त्या पद्धतीची आहे. आता मात्र 13 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे सचिन शिगवण 11 संघाला. पुन्हा एकदा सनील. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू खाली राहणारा चेंडू अपील होतोय आणि मात्र विकेट जातोय अमित याचा. चौथा धक्का बसतो अमितच्या स्वरूपात. मात्र आता थोडासा दबाव आता बर्डन मात्र नक्कीच सचिन शिगवण 11 संघावरती असणार आहे. पुढचा जो सामना होणार आहे त्या सर्व पुढचा असेल किंवा सर्व संघांना विनंती असणार आहे की आपण मैदानामध्ये येताना किंवा मैदानाच्या बाहेर येताना लाईनअप करूनच आतमध्ये बाहेर जायचं आणि लगेचच सामना चालू करायचा आहे. कारण वेळ खूप महत्वाचा आहे. नक्कीच आमचे ऋषिकेश ठाकूर सुद्धा मॅचचा आनंद घेताना बघायला मिळत आहेत. रोशन पाटील एक रायगडचा बुलंद आवाज आमच्या सोबत येथे आहे. बऱ्याचशा टुर्नामेंट्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला समालोचन ऐकायला मिळतं. ते म्हणजे आमचे परममित्र रोशनजी पाटील ताऱ्यागावातून येत आहेत. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. कारण बऱ्याचशा टुर्नामेंट्स त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात आणि रायगड समालोचक असोसिएशनच्या सदस्य होण्याचा सुद्धा त्यांनी आम्हाला बहुमान दिला. त्यांचे खूप खूप आभार असणार आहेत. पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन चालतोय. 5वं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे. तो म्हणजे दीपक पाटील स्ट्राईकला फलंदाज असणार आहे. सिद्धेश जो बोरगाव संघाकडून खेळतो चांगला फलंदाज आहे. आता मात्र खेळून काढतो मिड विकेटच्या दिशेला. पहिल्या चेंडूवरती सिद्धू बाद होतोय. पुन्हा एकदा एक मोठा हादरा बसतोय तो म्हणजे सचिन शिगवण 11 संघाला. डीजे नवीन आलेला फलंदाज हॅलो.
तर याच दरम्यान सन्माननीय जगदीश दादा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. खऱ्यातनं क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे आणि भगवा चषकाचे दमदार आयोजक गोविर्ले नगरीचे आदरणीय जगदीश दादा ठाकूर साहेबांचं ते शुभ आगमन झालं. मी विनंती करतो आमच्या अल्पेशजी मोकल आपल्याला आपल्या शुभ हस्ते सन्मान्य जगदीश दादा ठाकूर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. सन्माननीय पाहुणे, तर आमचे कॅमेरामन इथे आमच्या व्यासपीठावरती सन्मान होतोय. खरं तर उत्कृष्ट असं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही भगवा चषक पाहिला. गोविर्ले नगरीमध्ये स्पर्धेचे आमचे आयोजक आदरणीय जगदीश दादा ठाकूर, त्यांचा संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सुशांत मोकल आयकॉन खेळाडू होता. बराच काळ चेंडू हवेमध्ये दिलीप सारखा अनुभवी खेळाडू झेल खाली आणि झेल पकडला गेलाय. खरं तर प्रवीण पाटील सर ही मॅच एकतर्फी व्हायला हवी होती, परंतु गोलंदाजाने केलेली लाजवाब कामगिरी, त्यामुळे हा सामना आता मात्र भरपूर अटीतटीचा झालाय. नक्कीच जर रोशन पाटील बघायला गेलो आपण, धन्यवाद डीजे मास्टर. जर बघायला गेलो ज्या पद्धतीने लल्ला भास्कर यांच्या टीमची जी ओळख आहे ती ओळख कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न केला. 35 धावांचं माफक आव्हान होतं, मात्र थोडस बर्डन मध्ये गेले आणि सोप्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. जी तुमची आक्रमक शैली आहे, ज्या पद्धतीने तुमचा नॅचरल गेम आहे तो खेळण्याचा प्रयत्न मात्र तशी लल्ला भास्कर सचिन शिगवण 11 संघाकडून होताना बघायला मिळणार नाही. रोशन पाटील नऊ चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे. रोशन, ज्या पद्धतीने मॅच फसला गेला तो मात्र लल्ला यांच्या विकेटने. ती रनआउटची विकेट ही खूप महत्वाची असणार आहे, कारण ज्या वेळेला आपला कर्णधार किंवा आपला लीडर जेव्हा मैदानामध्ये असतो तेव्हा मात्र सगळ्यांना घेऊन चालत असतो. मात्र ती विकेट कुठं फसली का हे मात्र नक्कीच आपल्याला येणारा क्षण सांगणार आहे. आता मात्र नवीन आलेला फलंदाज सुनील, आता मात्र त्याच पद्धतीचा चेंडू आता मात्र जातोय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी. डीजे धावेने अकाउंटला भर पडते. धाव संख्या होते ती 27. अजूनही 8 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. 8 चेंडू आणि 8 धावा. दीपक पाटील पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा फटका बघायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा 6 धाव्यांसाठी. आता मात्र सचिन शिगवण 11 संघ कमबॅक करताना सुनीलच्या स्वरूपात. हाच फलंदाज नॅचरल गेम जो बघायला पाहिजे होता तो मात्र दाखवताना बघायला मिळतोय. कधी कधी समालोचन कक्षाकडून हमरापूरच्या टुर्नामेंट्स मध्ये 2 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला फलंदाज दीपक पाटीलने कमबॅक करून दिलं होतं जनता राजा संघाला. मात्र खड्ड्यात सुद्धा टाकण्याचं काम मात्र त्यानेच केलेलं आहे. आपण बघायला मिळालं ज्या पद्धतीने कट करत होता चेंडू, कारण सुनील सुद्धा त्याच पद्धतीचा गोलंदाज आहे. गोलंदाजी शैली बरोबर ओळखून त्याच पद्धतीचे फटके मारताना बघायला मिळतोय आणि आपली शैली दाखवताना बघायला मिळतोय. आता मात्र थोडासा फसवा चेंडू आणि सुनीलच्या पारीच अंत होतोय, पण आपली कामगिरी मात्र करून जातोय सुनील मात्र. आणि सचिन शिगवण संघाला नक्कीच एकतर्फी विजयाकडे नेताना बघायला मिळतोय. आता मात्र आमचे स्कोरर कळत आहेत. रोशन, जर बघायला गेलो आपण ज्या पद्धतीने 4 चेंडू टाकले गेले होते, मात्र त्या 4 चेंडूवरती व्हेरिएशन होतं. मात्र नवीन आलेला फलंदाज सुनील मात्र त्यांनी बरोबर हेरलं आणि लगातार 2 षटकार मारले. आणि मात्र आपला जर विकेट गेला असला तर मात्र संघाला नक्की विजयाच्या जवळ नेऊन सोडतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता असणार आहे. लगेच यानंतरचा होणारा सामना असणार आहे. त्यांनी लगेचच लाईनअप करून ग्राउंड मध्ये यायचं आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे.
आता मात्र गोलंदाजी मार्कवर असणार आहे, खूप मोठी जबाबदारी असणार आहे. 6 चेंडू आणि 2 धावा हवे असणार आहेत. गोलंदाज नितेश पाटील स्ट्राईकला मात्र असणार आहे. फलंदाज प्रकाश पाटील बळवली गावाकडून बिलॉंग करतो, तो मात्र स्ट्राईकला असणार आहे. गोलंदाजी मार्कवर नितेश पाटील, जबाबदारी असणार आहे. 2च धावा हवे आहेत, त्या म्हणजे सचिन शिगवण 11 लल्लाच्या टीमला. आता मात्र चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा इरादा होता, मात्र फटका मात्र फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठ्या फटक्याची कुठली आवश्यकता नसणार आहे. सिंगल काढून जर आपण स्ट्राईक रोटेट केली किंवा 1-1, 2-2 धावा जरी काढल्या तर नक्कीच आपण विजयाकडे जाऊ शकता पुन्हा एकदा. आता मात्र कट करतोय, सरळ खेळून काढतोय, मात्र 1 धाव पळून काढतात, दुसऱ्या धावेसाठी पलटवार होतोय आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण करतात आणि सचिन शिगवण 11 संघ पेण तालुका प्रीमियर लीगचा पहिला सामना मात्र विजय होता. विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत जरी झाला असला जाणता संघ, मात्र चांगल्या पद्धतीने खेळला आणि शेवटच्या षटकापर्यंत जो मॅच 2 ते 3 षटकामध्ये संपायला हवा होता तो मात्र नक्कीच आता शेवटच्या सामन्या षटकापर्यंत घेऊन जात होता म्हणजे अंतरंगचा संघ. यानंतरचा होणारा सामना असणार आहे, त्यांनी लगेचच लाईनअप करून यायचा आहे. छत्रपती वॉरियर्स आणि भाई निलकंठ म्हात्रे आणि किरण पाटील 11 या 2 टीमच्या दरम्यान लढत आहे. टॉस जिंकलाय भाई निलकंठ म्हात्रे आणि किरण पाटील 11 म्हणजे त्या बादल म्हात्रे या संघ नायकांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बादल आपण तात्काळ मैदानाच्या आतमध्ये जा, आपण फिल्डिंग लावून घ्या. बघा 35 धावा करताना नाकी नवाले पहिल्या मॅच मध्ये सचिन शिगवण 11 टीमला मी सन्मान्य अभिराज कडू आमचे सन्मान्य मान्यवर आहे त्यांना विनंती करतो मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही देणार आहोत. तर सामनावीर ठरला या मॅच मध्ये ज्याने अखेरच्या शर्यतीला येऊन मात्र आपल्या संघासाठी लगातार 2 षटकार लगावले आणि 2 षटकं फेकली, तो उर्वली गावचा सुपुत्र समीर पाटील. सुनील पाटील हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर आमचे सन्मान्य अभिराज कडू साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आम्ही देणार आहोत सुनील पाटील या खेळाडूला. पेन प्रीमियर लीग वर्ष पहिलं आणि हा पहिला सामना. 2 विकेट घेणारा, 2 षटकं फेकणारा आणि लगातार 2 षटकार मारणारा हा खेळाडू सुनील पाटील पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. चला बादल मात्रे आपण लगेच मैदानात दावा घ्या. मी विनंती करतो बादलला. पुढची लढत आहे छत्रपती वॉरियर्स आणि भाई निलकंठ म्हात्रे अँड किरण पाटील 11 या 2 टीमच्या दरम्यान. देवांश तांडेल आणि बादल म्हात्रे हे 2 संघ नायक आहेत आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे बादल म्हात्रे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आपण लगेच मैदानात ताबा घ्यायचा आहे. तर पहिला सामना जिंकलाय. पुढची लढत असेल विनर विपक्ष विनर म्हणजे लल्लाच्या संघाने कुठेही जायचं नाही. या ठिकाणी सचिन शिगवण 11 टीमला विनंती आहे या सामन्यातून जो जिंकेल त्याच टीमच्या अगेन्स्ट तुमचा पुढचा सामना असेल तिसरा आणि तिथून जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 6 ला पोहोचेल. तर आमचे अभिराजजी कडू यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी सुनील पाटील जो उर्नली गावचा खेळाडू आहे त्याला आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. खूप चांगली अष्टपैलू भूमिका साकारली. असं वाटतं हा सामना जड होईल सचिन शिगवण 11 टीमसाठी, परंतु शेवटच्या षटका अगोदर दीपक पाटील जो मेन बॉल होता त्याच्या अगेन्स्ट मात्र आक्रमण केलं आणि आपल्या संघाला त्याने विजयाच्या समीप नेलं आणि हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. तर मॅन ऑफ द मॅच सुनील. तर पुढच्या लढतीकडे आपण बोलूया. आमचे खोपोली नगरीचे आमचे धुमाळ सर आमच्या समोर जॉईन होतील. तर सुनीलशी आम्ही जरूर संवाद साधू. सुनील, उर्वली संघ काल सुपर 8 मध्ये पोहोचलाय अमरापूरच्या स्पर्धेमध्ये. आज पहिला सामना असं वाटलं एकतर्फा सामना होईल, परंतु अखेरच्या क्षणामध्ये तुम्हाला देखील संघर्ष करावा लागला आणि 4थ्या षटकामध्ये दीपक पाटील त्यात जो एक अनुभवी गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट 2 षटकार आले. काय मनामध्ये होतं आणि कशा पद्धतीची रणनीती होती? मला रणनीती होती काय, स्पिनिंग मी मारू शकते 2 चक्के तरी. ग्राउंडवर प्रॅक्टिसवर स्पिनिंग पण खेळते मी. अनुभव आणि एक्सपिरियन्स प्रॅक्टिसचा इथे लाभ झाला आणि या मॅच पहिल्या सामन्यामध्ये खरं या मोठ्या स्टेजमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल तुझ्या कामगिरीबद्दल? प्रथम म्हणजे ललादाच्या टीमीने आलो ना तुम्हाला बरं वाटलं. तर सुनील शुभेच्छा तुला पुढच्या मॅच साठी. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धुमाळ सर आमच्यासोबत जॉईन होतील जे खोपोली नगरीवरून आमच्यासोबत आज स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत.
नक्कीच आमच्या बरोबर रोशन पाटील आहेत. त्यानंतर पुढच्या इनिंगचा आवाज असेल तुषार धुमाल सर. यांना विनंती आहे आपण या इनिंगचं समालोचन करायचं आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं मी तुषार धुमाळ अर्थातच फेम तालुका प्रीमियम लीग मध्ये स्वागत करतो. अतिशय दर्जेदार असं आयोजन आपण बघतोय. अर्थातच खेळाडूंचा आज मात्र कुंभमेळा भरला की काय असं वाटायला लागलं या मैदानावरती येऊन. निश्चितच रंगबिरंगी टी शर्ट घालून मात्र आपला खेळ देखील सुंदर करतात. या आधीचा आपण सामना पाहिला, असं वाटलं होतं एक हाती हा सामना जिंकला जाईल, पण त्या सामन्यामध्ये देखील संघर्ष करावा लागला. टीम जाणता राजा या संघानं मात्र संघर्ष केला, पण त्या सामन्यामध्ये विजयाच्या वाटचालीकडे आगेकूच केली ती टीम सचिन शिगवण 11 संघानं. निश्चितच एक बिग फाईट, एक बिग लढत आपल्या समोर आता दुसऱ्या मॅचच्या माध्यमातून येते. टीम नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतीये. नीलकंठ किरण 11 हा संघ मात्र आता यावेळेस क्षेत्ररक्षण करतोय आणि त्यावेळेस आता मात्र फलंदाजी पाहायला मिळणार छत्रपती वॉरियर्स या दोन संघांच्या माध्यमातून. छत्रपती वॉरियर्स ज्या राजाचं नाव या क्रीडा नगरीला दिलं गेलं, ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा रायगड जिल्हा, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि घेऊन जातो मैदानामध्ये. पण त्याआधी संधी आपण नक्कीच डीजे ऑपरेटरला देऊया. ऐकू एक सुमधुर संगीत पेन तालुका प्रीमियम लीगच्या माध्यमातून. तुम्ही देखील या शृंखलेच्या माध्यमातून रंगत भरण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं आणि उपस्थित सर्व खेळाडूंचं मी सहर्ष स्वागत करतो. एक बिग फाईट, एक बिग मुकाबला तुमच्या समोर आहे आणि त्याचा आस्वाद आता आपल्याला घ्यायचा आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज विनोद आणि नॉन स्ट्राईक एंड वरती प्रसाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय नशीब नाईक. पंचांच्या डाव्या बाजूने हा गोलंदाज सज्ज झालाय. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन तेज गतीने गोलंदाजी फेकणार का इन स्प्रिंग आउट स्पीड पद्धतीचे चेंडू टाकण्यामध्ये हा गोलंदाज माहीर आहे हे देखील पाहणं गरजेचं. पहिला चेंडू यावेळेस गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, पण यावेळेस चेंडूनं बॅटची लीडिंग एज घेतली. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहिल्याच मॅचचा आपण विचार केला, लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला, पण त्या सामन्यामध्ये नक्कीच विजय संपादन केला टीम सचिन शिगवण 11 या संघानं. पण या सामन्यामध्ये कोण जिंकणार हे देखील पाहणं गरजेचं. यावेळेस लेग केट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्ररक्षकानं मोक्याच्या श्रेणी चेंडू अडवला, पण एक धाव मात्र रोखू शकले नाही. एका धावेच्या माध्यमातून धावांचा श्री गणेशा झाला. अर्थातच आजचा शृंखलेचा देखील शुभारंभ गणराच्या चरणी नतमस्तक होऊनच झालेला आहे आणि धावांचा श्री गणेशा यावेळेस पाहायला मिळतोय. टीम छत्रपती वॉरियर्स. माझे साथी गुणलेखक थोडेसे आज कन्फ्यूज आहेत, कारण शनिवारचा दिवस आहे, त्याच्या माध्यमातून थोडेसे कन्फ्यूज देखील आपल्याला पाहायला मिळतात. पण असो, समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जसं असे गुणलेखक माझ्या सोबत जोडले गेलेत. पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून 198 देशामध्ये थेट आपण पाहतोय. यावेळेस
पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने आपण बघतोय फटका खेळला जातोय 38 सर्कल मध्ये. या चेंडूला अडवण्यामध्ये यश आलं. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण होती. एका धावेच्या मतीनं धावफलकावरती टोटल धावा जोडल्या गेल्या त्या 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जात आहेत. अतिशय सुंदर सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजाची. तरी अजूनही आक्रमण करून दिलेलं नाहीये, कारण हा पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण नेहमीच फटकेबाजी पाहतो आणि यावेळेस खडे खडे स्ट्रोक लगावलाय आणि हा फटका मात्र यावेळेस झटका देऊन गेला टीम छत्रपती वॉरियर्स संघाला. पहिल्या क्रमांकाचा हादरा, पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तंबूच्या आसरेला. ऐकूया तोपर्यंत सुमधुर संगीत. नीलकंठ अँड किरण 11 या संघानं मात्र यश घेत संपादन केले. सन्माननीय भाजप शहर चिटणीस अजितजी पाटील साहेबांचं दमदार असं आगमन झालेलं आहे. त्यांचा विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि या शृंखलेचा आनंद नक्कीच घ्यावा अशी आपल्याला अपेक्षा असेल. अतिथी देवो भव ही संस्कृती आहे. जपण मात्र यावेळेस व्यासपीठावरती केलं जातं. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. झेल पकडण्याची संधी होती, झेल निसटलाय आणि अशा वेळी पूर्ण झाल्या चित्याच्या चपळाईनं, हरणाच्या गतीनं 2 धावा. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज योगेश पवार. निश्चितच एक क्रिकेटच्या दुनियेतील दादा माणूस, ज्याच्याकडे आवर्जून पाहिलं जातं, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. बरेच मैदानं ज्यानं गाजवली, बऱ्याच तालुक्यामध्ये जाऊन त्यानं पेन तालुक्याचं नाव केलं, असं योगेश पवार जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. यावेळेस स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रसाद पाटील. प्रसाद साठी टाकलेला हा चेंडू पंचांचा 9 आलाय आणि तर फ्री हिट असेल. डीजे फ्रीडचा हा चेंडू यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती पूर्ण झाल्यात आतापर्यंत आपण बघतोय 2 धावा. तर 2 धावांनी धावफलकावरती वाढ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद, 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 फलंदाज मात्र आता एकमेकांच्या समवेत झुंज देत आहेत आणि खेळ देखील सुंदर करतायत. अशा वेळी 2 फलंदाजांना एकमेकांचे साथ मिळणं देखील आवश्यकता आहे आणि क्षेत्ररक्षकाची साथ मात्र उत्तम दर्जाची मिळाली या षटकामध्ये गोलंदाजाला. गोलंदाज होता नसीब नाईक, ज्यानं 1 विकेट घेतली आणि 7 धावा याच्या षटकामध्ये आल्यात. दुसरं षटक कोणता गोलंदाज वापरला जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. अतिथी कक्षाच्या एंड कडनं मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज अनिल जर्सी क्रमांक 7 हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. पंचांच्या डाव्या बाजूला पुन्हा एकदा डाव्या हाताच्या फलंदाजीसाठी आता तो गोलंदाजी करणार. पीटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण बघतोय थेट प्रक्षेपण चालू आहे. 198 देशामध्ये घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. आताच ज्यांनी आपले हेडसेट उघडले त्यांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच छत्रपती वॉरियर्स विरोधात भाई नीलकंठ अँड किरण 11 या 2 संघामध्ये चालू असलेला दुसरा सामना आपल्या समोर आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज योगेश पवार. तर पहिल्या चेंडूला सन्मान देताना आपण बघतोय माझी साथी गुणनेकरांनी मला सांगितलं होतं कदाचित पहिल्या चेंडूवरती 1 धाव येईल आणि निश्चितच 1 धाव आली. माझ्या साथी गुणनेकरांना बराचसा अनुभव आहे या मैदानाचा. बऱ्याच खेळाडूंचा लेखाजोखा त्यांनी त्यांच्या लेखणीतनं आतापर्यंत केलाय आणि त्या अनुभवाच्या जोरावरती त्यांनी नक्कीच सांगितलं आणि तशीच पुनरावृत्ती मैदानामध्ये देखील पाहायला मिळाली. 8 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्यांदा फलंदाजी आपण छत्रपती वॉरियर्स संघाची बघतोय, जिथे आता मात्र गोलंदाजांना हाहाकार माजवला. गोलंदाजानं या मॅच मध्ये पूर्णपणे जखडून ठेवलंय, पूर्णपणे बांधून ठेवलंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही मोठा फटका खेळण्याचा माणूस मात्र फलंदाजांनी केला नाही. पण तसं काही घडतंय का
त्याच्यावरती उलट उत्तर देताना फलंदाज एखादा मोठा स्ट्रोक मारतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यावेळेस आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये चेंडू पाहायला मिळतोय, जिथे चेंडूची फेक होती आहे तोपर्यंत आली एक धाव. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 9 धावा स्कोअर कार्ड वरती. तर 9 धावा स्कोअर कार्ड वरती आल्यात. माझे साथी डीजे ऑपरेटर मात्र सुरेख कामगिरी करतायत, पण आतापर्यंत जी कामगिरी झाली आहे हॅलो 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 धन्यवाद डीजे. तर धावफलकावरती आतापर्यंत 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजानं मात्र जखडून ठेवण्याचं काम केलं आणि आजच्या दिवसातील कदाचित हा पहिला देठ चेंडू असावा असे साथी गुणलेखक मला सांगतायत. 11 धावांवरती स्कोअर कार्ड स्थिर आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि जोरदार अपील देखील केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. या रनआउटच्या माध्यमातून जर निकाल हा तिसऱ्या पंचांकडे दिला गेला, एक धाव पूर्ण झाली आहे की नाही हे मात्र तिसरे पंच आम्हाला सांगतील. तर नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय इथे येतोय. फलंदाज बाद घोषित झालाय. तो 11 या धावसंख्येवरती 2 गडी मात्र बाद झालेत आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज रवी गोरे मात्र मैदानामध्ये आलाय. आता योगेश पवार आणि रवी गोरे ही जोड साखळी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार, पण गोलंदाजाचं कौतुक करण्यास भाग पाडलंय. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली. काय घडलं मैदानामध्ये तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला, 2 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या आकडा निश्चितच हा आकडा खराब आहे
की चांगला आहे सांगणं कठीण आहे, कारण की 11 खेळाडूंचा भरडा असलेली क्रिकेटची रजनी आपण बघतोय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तर स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 11 धावांचं उत्तर आतापर्यंत छत्रपती वॉरियर्स संघानं केलंय. छत्रपती वॉरियर्स रणझुंजार योद्धा म्हणून ज्या टीमकडे पाहिलं जातं, योगेश पवार स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नसीब नाईक वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोड्यातलं तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू मात्र त्यांना निर्धाव फेकलाय. अशा पद्धतीचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. जर्सी क्रमांक 2 हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पंचांच्या डाव्या बाजूनं नाट बेग देखील पाहायला मिळतोय आणि त्याच ताकदीनं तो गोलंदाजी देखील करतोय. योगेश पवार सारख्या मोठ्या फलंदाज त्याला आतापर्यंत बांधून ठेवलंय. लोअर फुलटा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, तोपर्यंत पूर्ण झाली 1 धाव. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 12 धावा स्कोर कार्डवरती पूर्ण झाल्यात आणि डाव्या हाताचा फलंदाज देखील मैदानामध्ये आहे, तर नक्कीच आठवण होतीये 12 डिसेंबर ज्या खेळाडूचा वाढदिवस, लागोपाठचे 6 चेंडू 6 षटकार ठोकणारा युवराज सिंग, ज्याचा वाढदिवस 12 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो आणि त्या 12 आकड्यावरती खेळ मात्र चालू आहे छत्रपती वॉरियर्स संघाचा. स्ट्राईक एंड वरती यावेळेस नौका फलंदाज रवी. त्यामुळे जोरकस फटका होता, फटका मात्र फसला, पण झेल पकडण्याची देखील संधी होती स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाजाला, पण झेल निसटलाय. मोठ्या फलंदाजाला मिळालं जीवदान. 13 क्रमांक घातलेला खेळाडू यावेळेस स्ट्राईक एंड वरती. आता मात्र हा आक्रमण करणार. निश्चितच भाजलेला कोंबडा जसा आगीला घाबरत नाही तसा आता फलंदाज मात्र सुरेख फलंदाजी करणार, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हा यावेळेस देखणा आणि दर्जेदार सुरेख चेंडू ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये फेकलेला चेंडू. गोलंदाजानं मात्र प्रत्युत्तर देताना बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत या फलंदाजाला. पूर्णपणे जखडून ठेवलंय, पूर्णपणे आपलं जाळं विणलंय आणि या जाळ्यामध्ये आता अडकवलंय फलंदाज रवीला. रवीला हे जाळं तोडावं लागणार, रवीला मोठे फटके खेळावे लागणार. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस ऑफ स्टंपच्या बराच बाहेर फेकला जातोय आणि या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना आमच्या पंचांनी मात्र नियम क्रमांकाचा 22 चा वापर करताना स्वेर चेंडूचा इशारा दिला आणि स्वेर चेंडूच्या मदतीने स्कोअर कार्डवरती 13 धावा पूर्ण होत आहेत. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होता, पण तोपर्यंत काय घडलं तर वनबाउंड चेंडू सीमारेषे जवळ अडवला जातोय आणि हा चेंडू फेकस पर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा निश्चितच पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 15 धावा स्कोर कार्डवरती पूर्ण झाल्यात. संत गतीनं चालू असलेला सामना, पण कधी हे दोन्ही फलंदाज आक्रमक होतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आणि हे खेळ मात्र सातत्यानं चालू आहे तो क्रिकेटचा. आणि या खेळाला प्रत्युत्तर देताना अतिशय दर्जेदार फटका, लेगकटचा फटका जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी कडक ब्रँडेड सुंदर चौकार.
निश्चितच खंडाळ्या घाटाची वाट संपल्यानंतर लोणावळा शहराच्या पुढे कार्ले डोंगरावरती बसलेली आई एकवीरा, हाकेला धावणारी नवसाला पावणारी, जिची कृपादृष्टी आपण बघतोय दूर डोंगरावर बसून सुद्धा समुद्रावरती आहे. आगरी कोळ्यांच्या नवसाला पावणारी आई एकवीरा, जिचं गीत डीजेच्या माध्यमातून लावलं गेलं. अतिशय सुंदर गीत होतं जे आपण पाहिलं. अमोल जाधव या गायकानं हे गायलेलं गीत, रेकॉर्ड ब्रेक कामगिरी या गीतानं केली आणि सातत्यानं आपण पाहिलं तर या गायकाचा आपण विचार केला, डोळ्यानं दिसत नाही, कानानं नीट ऐकता येत नाही, तरी सुंदर आवाजामध्ये गायलेले गीत डीजेच्या माध्यमातून आपण पाहिलं. पण काय घडलंय मैदानामध्ये, 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला, 2 गडी बाद, धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल 19. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिलनं मात्र हा चेंडू फेकला, ज्या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना लॉंगॉट क्षेत्रामध्ये आपण बघतोय 1 धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती होते वाढ. टोटल शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 1 खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20 धावा पूर्ण झाल्या. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा फलंदाज रवी या फलंदाजावरती आता नजरा आहेत आणि त्याच्यामध्ये कधीही आक्रमक शैलीचे फटके येऊ शकतात. ज्याच्या मनगडाचा जोर त्यांना आतापर्यंत थांबून ठेवलाय, पण मात्र तो जोर दाखवावा लागेल. तर 6 षटकांचा हा पहिल्या सत्राचा खेळ आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतोय 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय अनिल. थोडा स्पीडअप करा, बरेचसे सामने खेळवायचे आहेत आणि आयोजकांना देखील आपण सहकार्य करायचं. एवढं सुंदर आपण आयोजन पाहतोय, अतिशय लाजवाब मी तर म्हणेल आयोजन आहे. यावेळेस पंचांकडे दाद मागितले जाते, पंचांकडे जोरदार अपील देखील केली जाते आणि खऱ्या अर्थानं आपण बघतोय अपील ही 2 क्षेत्रात केली जाते. क्रिकेट खेळताना पंचांच्या समोर आणि जज समोर आपला वकील, म्हणजे एखादी गुन्हेगाराची बाजू मांडताना जेव्हा अपील करतो तशा पद्धतीची अपील मैदानामध्ये पाहायला मिळाली. पण निश्चितच पंचांनी ही अपील नकारली आहे. फलंदाज आपल्या जागेवरती सुखरूप आहे. धावफलकावरती 20 धावा पूर्ण झाल्यात आणि या षटकातील 3रा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येणार पंचांच्या डाव्या बाजूनं. निश्चित सुरेख गोलंदाजी करतोय अनिल हा गोलंदाज. त्याला बराचसा अनुभव आहे क्रिकेटचा आणि अनुभवाची शिजोरी घेऊन गोलंदाजी मार्कवर अतिथी कक्षाच्या एंड कडनं तो गोलंदाजी करतोय पंचांच्या डाव्या बाजूनं. त्यावेळेस सुरेख चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू मी तर म्हणेल खणून काढलाय आणि या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना 1च धाव पूर्ण होते. योगेश पवार आता स्ट्राईक एंड वरती आहेत. 21 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. 21 हा आकडा शुभ मानला जातो. निश्चितच 7, 8, 6 ची जर आपण बेरीज केली तर 21 पाहायला मिळेल. 21 दुर्वा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपण वाहतो आणि 21 नैवेद्य मोदकाचा देखील दिला जातो. छत्रपती वॉरियर्स संघाचे आता फ्रँचायझी म्हणत असेल हा सामना जिंकल्यानंतर नक्कीच आपण गणरायाच्या चरणी एक श्रीफळ वाढूयात. पण तसं काही घडतंय का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की यावेळेस हावी झालाय तो टीम भाई नीलकंठ अँड किरण 11. यावेळेस काय घडलं तर जोर का झटका धीरेस लगे. योगेश पवार पॅव्हलनच्या आसराला जातोय. फलंदाज 3रा क्रमांकाचा होतोय बाद. थँक्यू. तर निश्चितच अतिशय सुंदर गीतं डीजेच्या माध्यमातून लावली जात आहेत. देवांश तांडेल हा 5व्या क्रमांकाचा फलंदाज डाव सावरण्याकरता तो मैदानामध्ये येतोय आणि याच्यामध्ये क्षमता आहे या मैदानामध्ये अभिराज्य करण्याची. या खेळाडूमध्ये नजाकत आहे, ताकद आहे आणि अतिशय सुंदर फटके नेहमी आपण याच्या बॅटमधनं पाहिला आणि होम पीच वरती आता त्याचा खेळ पाहायला मिळणार. पण गोलंदाजाला विसरता कामा नये. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. देवांशनं आल्या आल्या मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला, पण अनिलचं कौतुक करावं लागेल. बॅक टू बॅक 2रा गडी तंबूच्या आसऱ्याला. देवांश आल्या पावली माघारी जातोय. अर्थातच आणखी एक फलंदाज बाद.
शिवबा माझा दुधारी होता. तलवार एक दारी होती, शिवबा माझा दुधारी होता. अर्थातच लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा छत्रपती भारी होता, ज्याचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. अर्थातच मुठभर बावळ्यांच्या संगतीनं ज्यानं स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांचा जन्म झालाय. ही आपली खऱ्या अर्थानं पुण्य आहे. आणि या पावन भूमीमध्ये पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं पेन तालुका प्रीमियम लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. पण गोलंदाजचं कौतुक करावं तेवढं कमी. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे, हॅट्रिक घेणार का? तर यावेळेस स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे रवी आणि 6व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज शैलेश, जो नॉन स्ट्राईक एंड वरती धाव फलकावरती धावा आहेत त्या 21. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतीये. स्वेर चेंडूचा इशारा आला. धावा कशा येणं गरजेचं आहे असं म्हणतात. राजकारणामध्ये एक एक मताला, परीक्षेत पास होण्यासाठी एक एक गुणांना आणि क्रिकेटमध्ये एक एक धावाला बरंचसं महत्व दिलं जातं. आणि एक धाव फलकावरती दर्शवते 22चा आकडा. अतिशय सुंदर डिलिव्हरी म्हणावी लागेल. गतीमध्ये परिवर्तन केलं, पण यावेळेस क्षेत्ररक्षक चुकला. चुकीला माफी नाही. एक धाव पूर्ण होती. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाट टोटल 23. असं वाटलं होतं योगेश पवार सारखा मोठा फलंदाज मैदानामध्ये आलाय, तो बरंच काय करून दाखवू शकतो. पण निश्चितच मी तर म्हणेल प्रसादनं मात्र डाव सावरला. 23 धावा धावफलकावरती. गोलंदाजचं कौतुक करावं तेवढं कमी. आतापर्यंत आपण पाहिलं 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. 23 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे 24 चेंडूची फेक झालीय. 23 धावा खर्च केल्यात. हवी झालेत गोलंदाज. आणि पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं गोलंदाजानं पूर्णपणे पकड निर्माण केली होती. मोक्याच्या क्षणी येऊन फलंदाजानं षटकार खेचले आणि तो मॅन ऑफ द मॅचचा देखील मानकरी ठरला. सुनील, याचं आपण कौतुक करावं तेवढं कमी. कारण पहिल्या मॅचचा मानकरी, पहिला हा शब्द नेहमी लक्षात राहतो. आणि पहिल्या आपण बघतोय आता फलंदाजी आहे ती टीम छत्रपती वॉरियर्स संघाची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश देणार का आपल्या टीम साठी एक चांगला संदेश? का प्रसाद, जो आतापर्यंत खेळपट्टीवरती आहे, ज्याला आता मात्र चेंडू क्रिकेटचा नाही तर फुटबॉलचा दिसतोय, तो मोठे फटके मारणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. टाइम इज मनी. मी पंचांना विनंती करतो, आपण वेळेचं उल्लंघन करू देऊ नका. कारण की जर वेळेचं उल्लंघन एखादा खेळाडू करत असेल तर आपण त्याला पॅनलाइज करू शकतो. पण काय घडतंय मैदानामध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज 5व्या क्रमांकाचा संदेश घरात. स्ट्राईक एंड वरती प्रसाद. हॅलो. तर सूचना आली आहे, सचिन शिगवन 11 टीमचे सर्व खेळाडू आपण आमच्या व्यासपीठाच्या मागे संघाचे कॅप्टन लल्ला वास्कर यांच्याशी संपर्क साधा. सचिन शिगवन 11 टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आमच्या डगआउटच्या मागे कॅप्टन लल्ला वास्कर यांच्याशी आपण संपर्क साधा. कारण पुढची मॅच असेल विनर विपक्ष विनर. निश्चितच पुढचा सामना विनर विपक्ष विनर असा खेळवला जाईल. पण या मॅच कडे देखील आता फोकस करणं गरजेचं आहे. गोलंदाजानं मात्र सुरेख कामगिरी केली आहे. आणखी एक सुरेख चेंडू, पण यावेळेस पुन्हा एकदा आपल्या मोहात, आपल्या जाळ्यात आणि नजाकत भऱ्या गोलंदाजीमध्ये अडकवलंय. आणखी एक फलंदाज जर्सी क्रमांक 13 जातोय पॅव्हलिनच्या दिशेनं. प्रसाद यावेळेस होतोय बाद. ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू. निश्चितच रवी बाद झालाय आणि धापलकावरती धावा आहेत त्या 23.
नौका फलंदाज खेळपट्टीकडे येतोय. कौस्तुभ जो 7व्या क्रमांकावरती आहे. कौस्तुभ मध्ये क्षमता देखील आहे या मॅच मध्ये बरंच काय करून दाखवण्याची, पण त्या क्षमतेचं रूपांतर देखील मैदानामध्ये होणं गरजेचं आहे. अशा वेळी धावांचा जे समीकरण आहे त्या हँडब्रेकच्या मदतीनं बांधलं गेलंय, तो हँडब्रेक तोडावा लागणार. आपल्या गाडीचा गेअर बदलावा लागणार. आपली गाडी जी फर्स्ट आणि सेकंड मध्ये पळतीये त्या गाडीचा गेअर बदलून टॉप गेअर मध्ये गाडी पळवावी लागणार. काही चेंडूचा खेळ आता बाकी आहे पहिल्या सत्रातील. या षटकातील हा तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने तयार. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस फटका खेचण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, पण काय घडलं तर एकच धाव मिळतीये. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती बाद. टोटल 24 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. मैदानावरती अभिराज्य केलंय गोलंदाजानं. फलंदाजाला अक्षरशः बांधून ठेवण्याचं काम केलंय. मोठे फटके येत नाहीयेत. अशा वेळी फलंदाजानं ओळखलं पाहिजे चेंडूच्या मेरिटनुसार, चेंडूच्या टप्प्यानुसार आपण जर आक्रमण केलं तर निश्चितच कार्पेटच्या सहाय्यानं किमान होईना मोठ्या धावा धाबलकावरती येऊ शकतात. शैलेश जो स्ट्राईक एंड वरती आहे, शैलेश साठी हा चेंडू भन्नाट वेग, ताकदीचा अचूक टप्पा. शैलेश चुकलाय आणि या चुकीला माफी नाही. निर्धाव चेंडूची झाली सांगता. निश्चितच तुल्यबल असे खेळाडू प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतात. बऱ्याचशा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन्ही टीम्स एकमेकांच्या विरोधात खेळ करतायत. पण आता मात्र खऱ्या अर्थानं पेन तालुक्याची ही मानाची स्पर्धा आहे, ज्याच्यामध्ये मानाचा खेळ तुम्हाला दाखवावा लागणार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथं चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पण धावांच्या गतीला मात्र हँडब्रेक खेचण्याचं काम गोलंदाजानं केलंय. या इनिंगच्या शेवटचे 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळी जोरकस फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडूला लांबी कमी, उंची जास्त आणि सुरेख झेल टिपलाय क्षेत्ररक्षक बादल. या क्षेत्ररक्षकानं आतापर्यंत आपण पाहिलं तर किमान 2 ते 3 झेल त्यानं पकडलेत आणि सुरेखरित्या ते झेल टिपले देखील गेलेले आहेत. हम भारतीय. निश्चितच डीजे ऑपरेटरनं सांगितलं हम इंडिया वाले आहे, कारण की असं म्हणतात एक बार गलती करे वो इंसान, बार बार गलती करे वो शैतान, लगातार गलती करे वो पाकिस्तान, और जिसे बड़ा दिल रख के माफ करे वो है हिंदुस्तान. आणि ज्याचं गीत आपण गाईल ऐकलं तर नक्कीच आपण डीजेचं देखील कौतुक करूया. धावफलकावरती धावा त्या टोटल 25. आणि माझे साथी समालोचक जे या आधी समालोचन करत होते त्यांनी देखील सांगितलंय हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे खेळाडू तालुक्यातनं नव्हे तर जिल्ह्याच्या पातळीवरती नव्हे तर महाराष्ट्राच्या नावानं आणि महाराष्ट्राच्या बाहेर अर्थात भारताच्या नावानं चांगला खेळ दाखवू शकतो. कारण की एवढं सुंदर आयोजन, एवढं सुंदर क्रीडा नगरी आहे, एवढा सुंदर ताकदीशीर खेळ देखील पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 8व्या क्रमांकाचा फलंदाज दक्षतनं हा चेंडू खेळलाय. सनीच्या विरोधात मात्र फटका आलाय. एक धाव मात्र मिळते. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती बाद. टोटल 26. या षटकातील शेवटचे 5 चेंडू आहे. जोरकस फटकेबाजी करावी लागेल. 1-2 मोठे फटके मारावे लागतील. पण बघतोय मॅच थोडीशी लो स्कोरिंग पाहायला मिळते. या आधीची मॅच देखील लो स्कोरिंग झाली, पण निर्णायक क्षणी निर्णायक फटके आले होते. पण या मॅच मध्ये निर्णायक क्षणी निर्णायक फटके येतात का? स्ट्राईक एंड वरती डाव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतो. यावेळेस आक्रमक फटका, पण पुन्हा एकदा बसतोय झटका. टीम
छत्रपती वॉरियर्स संघाला आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसराला. बस इथे थँक्यू. खऱ्या अर्थानं आयोजकांचा मेन उद्दिष्ट आपण बघतोय, मैत्रीपूर्ण हे सामने खेळवले जातात आणि मैत्रीचा एक कडवा धागा, अर्थातच एक सुंदर धागा हा बांधला जातोय क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून. जिथे आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू एकमेकांना ओळखत देखील नाहीये, पण एकमेकांचा खेळ पाहताना टाळ्या सुद्धा वाजवतात. असा हा क्रिकेटचा अद्भुत नजारा पेन तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, काय टप्पा आहे आणि काय टप्प्यावरती चेंडूला वळण देखील दिलं गेलंय. स्लॉगवरचं षटक फेकण्यामध्ये गोलंदाज समीर पाटीलला मात्र यावेळेस यश संपादन झालंय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ आपण पाहिला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहे दक्ष. यावेळेस दक्षला मात्र माघारी जावं लागेल, कारण की या चेंडूवरती रनआउटची विकेट घेतली जाते. गोलंदाज कमबॅक. बोल असे होते किसी और को पटाले. मी तर म्हणेल त्याच्या आयुष्याचा खेळ करण्यापेक्षा क्रिकेटचा खेळ करा. तुमचं नावही होईल आणि त्या नावाला साजेशी कामगिरी देखील होईल. यावेळेस साजेशी कामगिरी करावी लागेल. फलंदाज 10व्या क्रमांकावरती येतोय सुजल, जो 9व्या क्रमांकावरती आलाय. सुनील आणि गुड्डू हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती खेळ करतात. एका धावेनं धापलकावरती वाढ. 27 धावा धापलकावरती पूर्ण झाल्यात. या षटकातील कदाचित शेवटचा चेंडू आहे. स्ट्राईक एंडवरती उंच खुरा असा फलंदाज आणि गरज आहे खऱ्या अर्थानं षटकाराची. चेंडू जातोय सीमा रेखा, आउट ऑफ द पार. पंचांचा आकडा वेगळा इशारा, येतोय षटकार. होते जान लेलो ना जान रे. आणि मी तर म्हणेल जिवंत ठेवलं या षटकारानं या मॅच मध्ये टीम छत्रपती वॉरियर्स संघाला. मोक्याच्या क्षणी आलेला षटकार धावपलकावरती धावा दर्शवतोय 33. येणाऱ्या 6 षटकामध्ये 34 धावांची गरज असणार आहे, पण विकेट मात्र गमावल्या होत्या त्या 8. टीम छत्रपती वॉरियर्स संघानं आता येणाऱ्या 6 षटकामध्ये 34 धावांची गरज आहे. भाई नीलकंठ अँड किरण 11 या संघाला काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी आमचे सिनियर समालोचक पाटील सरांना विनंती करतो, आपण मायक्रोफोन वरती या आणि त्याच्या आधी संधी देऊया डीजे ऑपरेटरला. पुन्हा एकदा मी थांबतो, तुम्ही थांबू नका, कारण क्रिकेटचा सातत्यानं प्रवास चालूच राहणार. आजचा दिवस मात्र क्रिकेटचा आहे. त्या क्रिकेटच्या दिवसामध्ये रंगत भरण्याचं काम आमचा डीजे ऑपरेटर मात्र करतोय.
डीजे मास्टर अतिशय सुंदर वातावरणात आज पेंट प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आयोजन करण्यात आलंय आणि श्री छत्रपती महाराज शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये आज या क्रिकेटचं आयोजन आणि या आयोजनात आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि त्यातला हा दुसरा सामना पेंट क्रीडा नगरीमध्ये अतिशय सुरेख आयोजन इतक्यासाठी म्हणेन कारण ज्या पद्धतीनं ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी या पेंट तालुका प्रीमियर लीगनं दिले त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करण आणि रोशन सर जे रायगड क्रिकेट समालोचक आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानेन की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. तर पुन्हा चलूया आपण मैदानात जिथं छत्रपती वॉरियर्स संघानं 34 धावांचं लक्ष ठेवलंय. ते समोर आहे निळकंठ म्हात्रे आणि अनिल पाटील किरण पाटील यांची टीम 34 धावांचं आव्हान. जसं आपण पाहिलं की या मैदानामध्ये एक गोलंदाजांना एक चांगली संधी निर्माण झालेली आहे कारण पहिले दोन्ही सामने जे झाले त्या दोन्ही सामन्यांवर जे वर्चस्व गाजवलंय ते मात्र गोलंदाजानं आतापर्यंत आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा पाहिलंय आणि सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि घेऊन चालतो आपल्याला मैदानात की जिथं 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते समोर आहे निळकंठ आणि किरण यांच्या टीमला. तर अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणात विहंगम दृश्य इथं पाहायला मिळतं पेंट क्रीडा नगरीमध्ये आणि सलामीची जोडी येते ती मात्र सुशांत आणि बादल म्हात्रे. बादल एक संघनायक आहे आणि 34 धावांचं लक्ष पार करण्यासाठी मैदानात उतरलाय. सलामीच्या जोडी त्यांच्या सोबत आहेत सुशांत. चला अंपायरना थोडीशी रिक्वेस्ट असेल की आपण जरा मॅचला स्पीडअप करा प्लीज. एक 34 धावांचं आव्हान आहे ते मात्र पार करावं लागेल या बादल आणि सुशांतला कारण जरी श्री छत्रपती वॉरियर्सने ज्या 33 धावा जमवल्या असल्या तरी आपण पाहिलं की याच्या अगोदरचा सामना सुद्धा अतिशय कमी धावसंख्येचा होता परंतु तो सामना सुद्धा एका रोमांचक स्थितीत पोहोचलेला होता. अशाच पद्धतीचा हा सामना देखील होऊ शकतो असं वाटतं एकंदरीत कारण पहिलं सत्र आहे जी विकेट जी आहे ती साथ देते मात्र गोलंदाजांना आणि पहिला षटक घेऊन येते ते श्री छत्रपती वॉरियर्स कडनं देवांश तांडेल जो संघाचा कर्णधार आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी होण्याची अपेक्षा प्रेक्षकांना कारण आतापर्यंत जे सामने झालेत ज्या इनिंग्स झाल्यात त्या मात्र गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं याच्यावर आणि प्रेक्षक थोडीशी अपेक्षा करत असतील की एक मोठे फटके पाहायला मिळाला पाहिजे प्रेक्षकांना मनमुराद आनंद क्रिकेटचा घेता आला पाहिजे. पहिल्या षटकाला सुरुवात होतोय. देवांश 34 धावांचं उद्दिष्ट समोर असताना छत्तीस चेंडू आणि 34 धावा. जरी आपण इथे माफक आव्हान जरी म्हटलं तरी पण मात्र क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे आपण वारंवार पाहिलं अनुभवलेलं आहे. देवांश पहिल्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू अतिशय अचूक टप्प्यावर फेकलेला कट करण्याचा प्रयत्न होता या फलंदाचा डावखुरा फलंदाज एक आकर्षक फलंदाज सुशांत मॅन फ्रॉम सावरसई. थोडस क्षेत्ररक्षणात बदल करताना दिवंश पुन्हा एकदा पेंडियनकडनं आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु फलंदाजाला त्याचा फारसा फायदा उठवता आलेला नाही आणि अर्थातच चेंडू गेलाय निर्धाव. अतिशय सुरेख सुरुवात म्हणावी लागेल कारण ज्या पद्धतीनं गोलंदाजीची सुरुवात व्हायला हवी तशाच पद्धतीनं इथं मात्र देवांशकडनं बघायला मिळतंय कारण एक स्वतः संघाचा कर्णधार आणि कर्णधार कसा असायला पाहिजे याचा एक लिडिंग फ्रॉम द फ्रंट असायला हवा याचा एक
सुंदर उदाहरण देताना इथं मात्र स्वतः देवांश पुढचा चेंडू फेकताना आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा रिझल्ट, अर्थातच चेंडू जातोय बॅक टू बॅक निर्धाव, आणि या 2 निर्धाव चेंडूच्या सांगतेनं माफ करा 3 चेंडू निर्धाव झालेत, आणि अर्थातच एक निर्धावांची हॅट्रिक म्हणावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये हॅट्रिकला खूप महत्व दिलं जातं. नेहमी अपेक्षा करतात प्रेक्षक एक मोठे फटके खेळण्याच्या फलंदाजाकडनं अपेक्षित असतं, परंतु मात्र गोलंदाजाचं इथं मात्र नक्की कौतुक करावंच लागेल. पुन्हा एकदा काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. इथे मात्र थोडीशी आठवण होऊन जाते एक ऑस्ट्रेलियाचा तेच गोलंदाज जो ग्लेन मॅग्रा, एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जो प्रसिद्ध होता, तिथं मात्र थोडीशी कुठेतरी आठवण होऊन देते तो मात्र देवांश तांडेल, जो स्वतः संघनायक आहे आणि अतिशय सुरेख गोलंदाजी, पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज आणि अतिशय म्हणजे रोखून धरलं या दोन्ही फलंदाजांना. 34 धावांचं आव्हान समोर असताना पहिल्या षटकाची अतिशय सुंदर सुरुवात करताना देवांश तांडेल पेंटचा, मला वाटतं हे त्याचं हे होम ग्राउंड आहे, अर्थातच प्रत्येक कोपऱ्याने कोपऱ्याची त्याला या मैदानाची माहिती आणि त्याचा पुरेपूर इथे फायदा उठवताना हा देवांश छत्रपती वॉरियर्सचा हा खेळाडू. पुन्हा एकदा पेन एंडकडनं अतिशय आता मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथं लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक होता आणि तिथं मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली आणि 1 धावावर धाव संख्या स्कोअर बोर्ड झाली ती. मात्र आता कुठं खातं खोललंय ते मात्र निळकंठ मात्रे आणि किरण पाटील यांच्या टीमनं. अतिशय सुरेख गोलंदाजी होते ती पेनेंटकडनं देवांश यांची, कारण 5व्या चेंडूवर मला वाटतं त्यांनी खातं खोललं. बॅक टू बॅक 4 डिलिव्हरीज त्यांनी डॉट काढल्या होत्या आणि अर्थातच पुन्हा एकदा थोडस क्षेत्ररक्षणात बदल करतोय सुजल, अर्थातच गुड्डू याला आणलंय लेग स्लिपच्या रूपानं. आणि इथं मात्र एज लागला आणि उर्वरित काम केलंय त्या प्रसादनं आणि पहिला विकेट बादलच्या स्वरूपात मोठा धक्का बसलाय तो मात्र भाई निळकंठ आणि किरण पाटीलच्या टीमला. जे अतिशय सुरेख संगीत आणि जशी अपेक्षा होती पेंटकरांना की पहिलं षटक घेऊन येईल ते देवांश तांडेल, आणि ज्या पद्धतीची अपेक्षा होती ती अपेक्षा मात्र देवांशनं पूर्ण केलेली आहे. कारण अतिशय निर्णायक षटक म्हणावं लागेल, कारण 34 धावांचं आव्हान असताना पहिलं षटक अशा पद्धतीनं फेकणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक लिडिंग फ्रॉम द फ्रंट, जसं कर्णधार हवा असायला हवा पाहिजे त्या पद्धतीनं सुरुवात करून दिले. केवळ एक, आणि ते पण कोण फलंदाज होता बादल मात्र यांना बाद करून अतिशय सुंदर सनसनाटी सुरुवात ज्याला म्हणते क्रिकेटमध्ये, अशा प्रकारची गोलंदाजी केली ती मात्र देवांश तांडेल यानं. आता मात्र कुठंतरी श्री छत्रपती वॉरियर्स संघाला थोडस दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल ती मात्र पॅव्हलियन एंड कडनं, आणि गोलंदाज असेल तो मात्र कौस्तुभला आपण पाहिलं अतिशय चांगली गोलंदाजी करतो हा कौस्तुभ श्री छत्रपती वॉरियर्स कडनं. समोर असेल तो सुशांत, परंतु सुशांतला मला वाटतं आता इथं काहीतरी थोडस वेगळं क्रिकेट ज्याला आपण बेसिक क्रिकेट म्हणतो अशा प्रकारची खेळी इथे करावी लागेल, कारण पहिलं षटक जे ठरलं होतं केवळ एका धावावर संपुष्टात आलं होतं आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होते कौस्तुभ पॅव्हलियन कडनं. आणि पहिल्या चेंडूवर मात्र थोडस इथं अग्रेसिव्ह क्रिकेट पाहायला मिळतंय तो सुशांत आणि या सणसणीत चौकार. तर सुशांत मला वाटतं कुठेतरी कमबॅक केलं, कारण 4 चेंडू डॉट खेळल्यानंतर मला वाटतं एक बादल सारखा
आपला सहकारी गमावल्यानंतर मला वाटतं कुठंतरी एक स्ट्रॅटेजी होती ती मात्र थोडीशी चेंज करतोय तो हा मला वाटतं सुशांत. कारण श्री छत्रपती वॉरियर्स मला वाटतं श्री भाई प्रल्हाद शिवकर आणि सुनील पाटील यांची जी टीम आहे थोडासा एक आनंद व्यक्त केला असेल. कारण देवांश तांडेलने जो पहिलं षटक फेकलं होतं अतिशय सुंदर षटक फेकलं होतं ते देवांशनं. कौस्तुभ षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा पॉइंट आणि कव्हरच्या मधून मारलेला फटका सरळ जातोय सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. डीजे मास्टर. धन्यवाद. तर पुन्हा एकदा सुशांत मला वाटतं आपल्या लयत येताना कारण जरी पहिलं षटक जरी निर्धाव खेळून काढलं मला वाटतं ते एक देवांश चांगल्या गोलंदाजाला सन्मान दिला असावा बहुधा. कारण दुसऱ्या षटकाची सुरुवात त्यांनी मला वाटतं आपल्या भात्यातील जितके पण फटके आहेत ते मला वाटतं काढायला सुरुवात केली हळूहळू. कारण 34 धावांचंच उद्दिष्ट आहे समोर. परंतु क्रिकेटमध्ये आपण गाफील राहू नये हे मात्र त्याला नक्की चांगलं अवगत असावं. कारण क्रिकेट काय क्रिकेट म्हणजे एक चेंडूमध्ये 6 धावा काढणं 6 चेंडूत 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. साधा सोपा झेल सोडणं म्हणजे क्रिकेट आणि कठीणातला कठीण झेल घेणं म्हणजे क्रिकेट. तर मित्रांनो आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कारण आता मात्र पुन्हा एकदा मला वाटतं बॅक टू बॅक 2 चौकारानंतर आता मात्र षटकार ठोकलाय तो मात्र लॉंग ऑनच्या डीप लॉंग ऑनच्या वरून. आग लगी है डीजे मास्टर. आणि इथं मात्र थोडस कौस्तुभ आहे तो मला वाटतं दबावात येत असताना. कारण सुशांतनं ज्या पद्धतीनं दुसऱ्या षटकाची सुरुवात केली ती मात्र एक खणखणीत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार इथं आणलाय आणि आपण एक लय मध्ये सापडल्याचं इथं संकेत देताना पुन्हा एकदा सुशांत. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू इथं मात्र झेल बाद होतोय सुशांत. कारण चेंडू क्षेत्ररक्षकाला काय बीट करू शकला नाही आणि अर्थातच दुसऱ्या विकेटचं पतन होतोय. इथं मात्र श्री भाई नीलकंठ आणि किरण पाटील यांच्या टीमला दुसरा धक्का पोहोचतोय. डीजे मास्टर. आणि आता सुशांतच्या जागी येतोय फलंदाजीसाठी तो कुमार. कारण आतापर्यंत धावफलकावर धावा जमल्यात 15-34 धावांचं आव्हान पार करत असताना आतापर्यंत 15 धावा जमावल्यात. अतिशय महागडं षटक हे ठरत होतं श्री छत्रपती वॉरियर्सच्या दृष्टीनं. परंतु मात्र इथं कमबॅक केलंय असं म्हणावं लागेल. कारण जरी सुशांतनं 3 चेंडूंमध्ये एक चांगली एक चौकार आणि षटकार असं जरी प्राप्त केलं असलं तरी मात्र पुढच्या चेंडूवर मात्र विकेट घेतली ती मात्र कौस्तुभनं आणि पुन्हा एकदा एक कमबॅक केलंय ते मात्र श्री छत्रपती वॉरियर्सच्या टीमनं. आता मात्र समोर आहे तो कुमार. आणि मैदानावर जी आता मला वाटतं जी जोडी खेळत आहे ती मात्र 2 भाऊ आहेत प्रवीण आणि कुमार नलावडे. आणि आता मात्र एक हलक्या हाताने पॉइंट आणि गलीच्या वरून मारलेला फटका 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल परंतु तिथं मात्र सीमा रेषा पार चेंडू झाला आणि अर्थातच 4 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. मराठी सामन्याच्या दृष्टीने विचार करायला गेल्यास श्री छत्रपती वॉरियर्स कडनं तर हे कौस्तुभचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. कारण अतिशय सुंदर सुरुवात केली होती ती देवांशनं. कारण केवळ 1च धावेवर एक गडी प्राप्त केला होता बादल सारखा एक महत्वाचा खेळाडू. परंतु पुन्हा एकदा डेलिकेट टच ज्याला म्हणतो क्रिकेटमध्ये तशा पद्धतीनं हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं त्याच पद्धतीचा चेंडू
चौकार इथे मिळवतोय तो मात्र हा प्रवीण. जसं नाव प्रवीण आहे तसं मला वाटतं खेळामध्ये हे प्रवीण दिसतात, कारण दोन्ही बंधू आहेत हे मला वाटतं इथे थोडीशी आठवण होते ते मार्को आणि स्टीव्ह या खेळाडूंची. जसं ऑस्ट्रेलियाला जे रिप्रेझेंट केलं तशा पद्धतीनं आपल्या या टीमला रिप्रेझेंट करताना हे दोन बंधू. आणि अतिशय चांगली सुरुवात. जो पहिला गोलंदाज जो षटक ठरला होता त्या मात्र षटकाचा जो प्रेशर होता त्या प्रेशरला व्यवस्थितपणे हँडल करताना ही मात्र जोडी मैदानात. आणि 2 षटकाकर धावसंख्या झाली आहे ती 23. आणि केवळ या एका षटकामध्ये 22 धावांचं षटक, महागडं षटक ज्याला म्हणावं लागेल ते महागडं षटक ठरलंय. आणि तिसऱ्या षटकासाठी पाचारण करेल तो श्री छत्रपती वॉरियर्स कडनं देवांश तांडेल पुन्हा एकदा. कारण खरी गरज आहे आता मात्र देवांशला या षटकात 1-2 विकेट प्राप्त करण्याची, कारण 34 धावांचं आव्हान असताना 23 धावा आतापर्यंत जमावल्या. तर पहिलं षटक अतिशय टिच्चून गोलंदाजी, ज्याला आपण अचूक टप्प्यावर गोलंदाजी क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, ते केली होती. आणि मात्र त्यांना साथ लाभली नाही ती मात्र आपल्या सहकार्याकडनं अर्थात कौस्तुभ कडनं. आणि स्कोर झालेला आहे तो 23. 24 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा सज्ज होतोय देवांश पेन एंड कडनं. समोर आहे तो मात्र डावखुरा फलंदाज. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने मारलेला हा ड्राईव्ह. केवळ एकच धावावर समाधान मानावं लागेल आणि सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल, कारण आता खूप मोठ्या फटक्यांची गरज इथं दिसत नाही. कारण जे काम करायचं होतं ते मात्र आणि आता मात्र जर इथं प्रवीणने जर चौकार मारला तर हनुमान पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल प्रवीणसाठी. ओके, ह्या चेंडूवर चौकारांची हॅट्रिक असणार आहे. पण समोर आहे तो मला वाटतं गोलंदाज असेल देवांश सारखा एक टिचून गोलंदाजी करतोय. आज पाहिलं अतिशय सुरेख, ज्याने आपण क्रिकेटमध्ये केवळ मोठ्या फलंदाजाला किंवा मोठ्या फलंदाजीला आपण सन्मान देत असतो, परंतु मात्र गोलंदाजी होते तेव्हा मात्र आपण कुठेतरी प्रेक्षकांनी सुद्धा एक गोलंदाजीला एक कौतुक निश्चित करायला पाहिजे. देवांश पुन्हा एकदा समोर असेल प्रवीण आणि प्रवीणसाठी असेल ही संधी. चौकार मारल्यास 100 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र सुंदर गोलंदाजी आणि ज्याला गुडलँड स्पॉटवर गोलंदाजी आपण म्हणतो क्रिकेटमध्ये, अशा पद्धतीनं फेकलेला चेंडू. फलंदाजाला बॅट तर मारली परंतु कुठले बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता आणि अर्थातच चेंडू विसावलाय तो यष्टीरक्षक प्रसाद याच्या हातात. पुन्हा एकदा देवांश. आता मात्र थोडस लेग साइडला पडलेला चेंडू, अर्थातच अंपायर कडनं तो अवांतर चेंडू. नक्कीच, कारण क्रिकेटमध्ये दिशा भटकली तर मला वाटतं दशा सुद्धा भरकटून जाते. अशा प्रकारचं क्रिकेट आणि लेग साइडला मारलं तर मात्र आपण लगेचच एक अवांतर धावेनं धाव फलक हलता जातोय आणि धावफलकार धावा जमल्या त्या मात्र 25. पुन्हा एकदा देवांश सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा हलक्या हातानं टच केल्या गलीमध्ये. इथं विनोद गायकर आणि तो चेंडू फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव जमा केल्या आणि अर्थातच एका धावेने धाव संख्या झाली ती 26. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त कधी होऊ देऊ नका, कारण लोक पडलेल्या ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. तर संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहासच आणि जिंकलो तरी इतिहासच, अशा पद्धतीने आपण संकटावर मात करा. आणि आता मात्र संकटात अंपायर मॅचला प्लीज स्पीडअप करायचं आहे. मॅच निर्धारित वेळेत संपवलीच पाहिजे.
पुन्हा एकदा देवांश. आता मात्र अतिशय एक सुंदर क्रिकेट खेळलं होतं, परंतु मात्र क्षेत्ररक्षकाला काही बीट करू शकला नाही आणि अर्थातच चेंडू जाऊन विसरतोय तो कव्हरच्या क्षेत्ररक्षक हातात. आणि याचबरोबर कुमार परततोय तंबूत आणि अर्थातच मला वाटतं तिसरा धक्का बसतोय तो मात्र श्री भाई निलखंड पाटील आणि किरण पाटील यांच्या टीमला. अंग्रेजी वीर तर धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा चालूया मैदानात. आतापर्यंत धावा जमावल्यात त्या 26. आता स्ट्राईक साठी होतो संदेश घरत. समोर असेल देवांश. पुन्हा एकदा एक स्वर गोलंदाजी म्हणावं लागेल, कारण टप्पा नियंत्रणात ठेवण्यात यश येत नाही ते मात्र देवांशला. आणि अर्थातच आता केवळ 7 धावांची गरज आहे, परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो किंवा अनुवास येतो, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही. अशा प्रकारचं पुन्हा एकदा स्पीड संधी निर्माण होते ती विनोदला आणि सहज सोपा झेल घेऊन तंबूत परत तो मात्र संदेश घरत. धन्यवाद डीजे. आणि हितेश पाटील सर इथे उपलब्ध आहेत, युवा नेता, त्यांचं स्वागत करतील ओमकार. कृपया हितेश पाटील सर, आपण ओमकार यांना मी विनंती करेन की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. युट्यूब जरा कव्हर करायचं प्लीज. आणि पुन्हा एकदा मैदानात जाऊया. हलक्या हाताने चेंडू ढकलून काढला होता आणि केवळ एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. 34 धावांचं लक्ष्य. अजूनही 18 चेंडू शिल्लक आणि केवळ 6 धावांची गरज. मला वाटतं इथे एकतर्फी सामना होताना आपण इथं या पेणच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये आपण हा सामना पाहतोय. सामन्याचा आनंद लुटताना फर्स्ट हाफ मध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढत असताना इथं मात्र कोणाला तरी एक असं षटक फेकावं लागेल की जेणेकरून सामन्याला थोडीशी रंगत निर्माण होईल. 2 विकेट कदाचित एकाच 2-3 विकेट एकाच षटकात घ्याव्या लागतील, तरच मात्र थोडस कुठेतरी प्रेक्षकांचं मनोरंजन होईल आणि कमबॅक होईल श्री छत्रपती वॉरियर्स टीम. आणि तीच अपेक्षा घेऊन असतील. अर्थातच मला वाटतं हे षटक घेऊन येत आहेत पेणचे आपले लाडके व्यक्तिमत्व अर्थात योगेशजी पवार. हे स्वतः मला वाटतं 4थ्या षटकाला सुरुवात करतील आणि अर्थातच थोडेसे प्रेक्षक सुद्धा एक कलाटणी मिळू शकेल का, एक करामत होऊ शकेल का, असं काही एक अंदाज प्रेक्षक लावून इथे मैदानात हजर. 4थं षटक पॅव्हेलियन कडनं योगेशजी पवार. एक क्रिकेट मधलं मोठं नाव पेण तालुक्यामधलं आणि मला वाटतं क्रिकेटचा जो अनुभव आहे तो मात्र इथं आपल्या गोलंदाजीतून साकारतील का, याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष. 4थं षटक सुरू होत आहे पेण पॅव्हेलियन कडनं. योगेश पवारजी अर्थात त्यांचा सामना करतील मात्र स्ट्राईक एंडला आहेत ते रुपेश दळवी.
क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना योगेशजी पवार. मॅचला प्लीज स्पीडअप. षटकाला सुरुवात करतील. वैयक्तिक षटकातील पहिला चेंडू. आणि आता मात्र पहिला चेंडूवर एज घेऊन जसं मी म्हटलं होतं, मला वाटते तिथे मला वाटतं थोडस बाद होण्याचा अपील होता, परंतु अजूनही पंचांकडनं तसं काही कोणता निर्णय आलेला नाही. आणि अर्थातच पहिल्या चेंडूवर एक शॉर्ट पिच पद्धतीचा फेकलेला चेंडू, परंतु फलंदाजाचा इथे मात्र अंदाज चुकला. चेंडू बॅट ला व्यवस्थित कनेक्ट करता आलेलं नाही आणि अर्थातच इथे थोडस एक अपील निर्माण केलंय योगेश पवार यांच्या टीमनं. आणि अर्थातच स्वतः आणि मला वाटतं पंचांचा निर्णय तिथे बाद. Oh God! डीजे मास्टर, जसं मी म्हटल्याप्रमाणे आपला क्रिकेट मधला जो एक अनुभव असतो तो मात्र इथं कुठेतरी आता इम्प्लिमेंट करताना योगेश पवार, कारण क्रिकेटमध्ये काही घडू शकतं जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही याचा अनुभव आपण प्रत्येक सामन्याकडे इव्हन आंतरराष्ट्रीय माफ करा विकेट पाच गडी गमावलेत आतापर्यंत. आणि आता स्ट्राईकवर आहे तो अनिल आणि नॉन स्ट्राईक एंड साठी आहे तो प्रवीण अजूनपर्यंत मैदानात उपस्थित. या फलंदाजाकडनं अपेक्षा असतील, परंतु मात्र इथं क्रिकेट एक गोलंदाजाचं वर्चस्व निर्माण होताना या पहिल्या षटकाची वैयक्तिक पहिल्या षटकाची चांगली सुरुवात करत असताना योगेश पवार अतिशय सुरेख टप्प्यावर गोलंदाजी. इथं मात्र धावबाद होण्याची संधी निर्माण होते का, परंतु मात्र तसं काही इथं होताना दिसतं नाही आणि आलेल्या संधीचं इथं मात्र सोनं करता आलेलं नाही या खेळाडूला. अर्थातच तो दक्षत दिसतोय. इथं मात्र जर का धावबाद झाला असता तर कदाचित सामन्यात एक वेगळी रंगत निर्माण होऊ शकली असती, कारण थोडस मला वाटतं एक धावा जरी कमी असला तरी रंगत येऊ शकते इथे जर गडी प्राप्त केला तर. पुन्हा एकदा योगेश थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करत असताना जो डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता तो मात्र 38 सर्कल मध्ये आणताना कुठेतरी योगेश पवार. पुन्हा एकदा पॅव्हेलियनकडनं गोलंदाजी करताना आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू केवळ फाईन लेग रिजन मध्ये गेला आणि केवळ एका धावावर समाधान मानावं लागते या दोन्ही फलंदाजांना. आणि अर्थातच एका धावाने धाव स्कोर हलता राहतो आणि धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 30. अजूनही 4 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 4 जरी आव्हान सोपं आहे, केवळ इथं एका फटक्याची आवश्यकता आहे, परंतु इथं मात्र आपला क्रिकेटचा अनुभव पणास लावताना श्री योगेश पवार. पुन्हा एकदा हलवार पद्धतीने फेकलेला चेंडू, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडला आणि अर्थातच एक धाव पूर्ण झाली. थोडस फंबल झाले, अर्थातच दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आणि न बघता पुन्हा एकदा थ्रो केला आणि अर्थातच तिसरी धाव सुद्धा मला वाटतं इथे पूर्ण केली. आणि इथं मात्र 3 धावांबरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावसंख्या झाली ती 33. केवळ एका धावाची आवश्यकता. थोडीशी बॉडी लँग्वेज होती ती मात्र कुठेतरी खालावलेली दिसली ती मात्र श्री संघाची, कारण इथे मात्र जर एका धावेसाठी संघर्ष केला असता तर मात्र कुठेतरी या षटकापुरतं का होईना थोडीशी रंगत निर्माण झाली असती, परंतु तसं काही इथं चित्र या पेणच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात इथं मात्र काही दिसली नाही. आणि केवळ आता औपचारिकता ज्याला आपण क्रिकेटमध्ये म्हणतो, केवळ एका धावेची गरज आहे. थोडस क्षेत्ररक्षण आहे ते अगदी क्रीजच्या समय जवळ लावताना योगेश पवार. इथं कुठेतरी गोलंदाजाचं वर्चस्व दिवसभरात प्रस्थापित होताना आपण 2 मॅचेस झाल्या, दोन्ही मॅचेसवर आतापर्यंत गोलंदाजाचं वर्चस्व पूर्वार्धामध्ये पाहतोय योगेश पवार. पुन्हा एकदा पॅव्हेलियन कडनं आणि आता मात्र गली आणि पॉइंटच्या दिशेनं मारलेला चेंडू आणि याच बरोबर सामना विजय ठरलाय.
तर याच्यानंतरचा जो सामना होईल तो भाई निळकंठ म्हात्रे आणि किरण पाटील वर्सेस सचिन शिगवन. दोन्ही संघनायकांनी नाणेफेकीसाठी पॅव्हेलियन इथं समालोचन कक्षात यायचं आहे आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतो योगेश दिवेकर सर यांना की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि पुढील समालोचनासाठी मी माझे लाडके व्यक्तिमत्व श्री रोशन सर यांना आमंत्रित करतो की येणाऱ्या 6 षटकांसाठी आपण पुढील समालोचन करावं. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. तर याच दरम्यान सन्माननीय BH काका आणि सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर यांचं इथे शुभागमन झालं. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर इथे लढत असेल आता भाई निलकंठ भाई आणि किरण 11 या टीमच्या दरम्यान आणि एका बाजू संघ असेल शिगवन सचिन शिगवन 11 टीम म्हणजे लल्ला वास्कर. मॅन ऑफ द मॅच सुशांत हा खेळाडू ठरलाय आणि मी सन्मान्य हितेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सुशांत जो भाई निलकंठ आणि किरण 11 टीमचा खेळाडू आहे त्याला मी हा सामनावीरचा पुरस्कार देतोय. आणि टॉस साठी मी सन्मान्य योगेश दिवेकर यांना विनंती होतो आपण या टॉस केला जाईल आपल्या शुभ हस्ते. आणि सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी मी सुशांतला इथे इन्व्हाइट करतो. आपण त्वरित आपला पुरस्कार स्वीकारायचा.